नमस्कार सर्वांना, संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर मी आज तुम्हाला कोरडी मेथीची भाजी मूग डाळ घालून करून दाखवणार आहे। मी 2 मेथीच्या गड्ड्या आणलेल्या होत्या, त्या स्वच्छ निवडून धुवून घेतल्यात, नंतर बारीक कापून घेतलेत। कापल्या नाही तरी चालतात, कापल्यावर थोडी मेथी कडसर लागते। आणि इथे मुगाची डाळ थोडीशी भिजत घातलेली आहे। लसूण आणि मिरची घेतलेली आहे। चला तर कढईमध्ये तेल टाकले, तेलामध्ये मोहरी, जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घ्यायचा। लसूण कुटूनही टाकू शकतो आपण, मी इथे कुटून घेतलेला आहे। डाळीमधलं पाणी काढून घेतलंय सगळं। लसूण छान लालसर झाल्यानंतर मिरची टाकून घेतली। 2 गड्ड्या मेथी असल्यामुळे मी इथे मिरची थोडी जास्त घेतली। मिरची छान परतल्यानंतर हळद आणि भिजवलेली मूग डाळ टाकायची। डाळ परतून झाल्यानंतर थोडं चवीपुरतं मी इथे जाड तिखट टाकलेलं आहे, छान लागतं भाजीला, नाही टाकलं तरी चालतं। तिखट आणि डाळ छान परतल्यानंतर आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेली मेथी टाकली आहे। बघू शकता 2 गड्ड्या मेथी होती। झाल्यानंतर भाजी थोडीच होती, त्याच्यामुळे पूर्ण घेतली होती मी। भाजी थोडी परतन झाल्यानंतर मीठ टाकायचं। बघू शकता मीठ टाकून मी थोडं झाकण ठेवलंय। झाकण ठेवायची काही गरज नसते। बघू शकता अशा प्रकारे भाजीला थोडंसं पाणी सुटलंय। आपली मुगाची डाळ पण यात शिजलेली आहे। आता यात मी थोडं कूट टाकून घेतलंय, जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं। झटपट तयार होते ही भाजी डब्यासाठी, अशी वरण भात केल्याच्या नंतर तोंडी लावण्यासाठी खूप छान मेथीचा वास सुटलाय। बघू शकता तयार आहे आपली डाळ मेथी कोरडी। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की भाजी करून बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।